आम्ही सारे खवय्ये. आपली पुढची रेसिपी काय आहे? स्टफ बॉल्स. स्टफ बॉल्स. ओके, त्याचं साहित्य सांगता मला काय काय आहे ते? स्टफ बॉल साठी आपल्याला लागणार आहे साखर, तूप, दूध, बीट किसून घेतलेलं, गाजराचा किस, डेसिकेटेड कोकोनट, खवा, कलर, इथे आपण रेड आणि ग्रीन कलर घेतलाय, ओके, जायफळ पूड आणि वेलची पूड आणि ड्रायफ्रूट. ओके, बरं हे जे तुम्ही केलेले बारीक ते नुसतं किसून घेतलं का? किसून घेतलंय, बाकी काही नाही. बीट किसून घेतलंय फक्त, बस, बाकी त्यात काही नाहीये. आणि हे दोन जे कलर तुम्ही लाल आणि हिरवा जो आहे जे ते आपण फक्त म्हणजे नंतर जे बॉल बनवणार आहे त्याला बाहेरून जे डेसिकेटेड कोकोनट लावणार आहे, ओके, त्या कोकोनटला आपण तो कलर लावायचा आहे. ओके. आणि हे काय म्हणाल तुम्ही? खवा. खवा, एवढंच आहे ना? एवढंच. ओके, साहित्य तर बघितलेलं आहे. मला सांगा ही कोणाची फाइंड आहे? ते आम्हीच म्हणजे मी, वहिनी, आई, आम्ही तिघांनी मिळून असं फाइंड आउट केलं. तिघांनी मिळून केलेलं आहे. बर, आता हा म्हणजे फायनल प्रॉडक्ट तुम्ही केलेला आहे. ओके, सुचलं का पण हे असं करा? गाजराचा आता हलवा आपल्याला माहितीच आहे, पण काहीतरी आकर्षक असं बनवावं म्हणून ते बॉल बनवून ते आकर्षक छान दिसतात असे म्हणून ते बनवून बघितले. इथे फ्राईंग पॅन तापत ठेवलेलं आहे. आता पुढे काय करायचं? मला पहिला आपण तूप टाकूया. तूप घालायचं किती घालू मला सांगा? टाका 2 चमचे, 2 ते 3 चमचे. ओके, आता आपण गाजराचा किस आणि बीट किसलेले दोन्ही टाकूया याच्यामध्ये सगळे. थोडं थोडं अर्ध. लेफ्टी आहेत का तुम्ही? म्हणजे काही कामं लेफ्टी, काही या दोन्ही हाताने. आणि नवऱ्याशी बोलताना तुम्ही असं असं बोलता का असं असं बोलता? नाही, तसं नाही. बघा असं करता की बघा असं करता? नाही, तसं नाही करत, तसं नाही आवडत त्यांना. बर, आता याच्यामध्ये साखर टाकूया. साखर किती बघा? टाका. बस. साधारण 2 वाटी आपण किस घेतला तर 1 वाटी साखर घ्यायची. ओके, आता थोडं दूध टाकूया. किती बघा? त्याच्याने लवकर शिजेल ते म्हणून दूध टाकायचं. अच्छा, बस बस बस. आता खवा टाकूया. मोठा गॅस थोडा? थोडा मोठा. थोडा खवा टाकायचा. बस. हा कशासाठी टाकला पण खवा? हा, ह्याच्याने लवकर घट्ट होईल ते. लवकर घट्ट होईल. अच्छा, कारण आपण फक्त जर दूध वापरलं तर मग शिजवायला बराच वेळ लागतो ना म्हणून. वेलची पूड आणि ड्रायफ्रूट पूड. ड्रायफ्रुट्स आणि ड्रायफ्रूट. बस. आता हे पूर्ण घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचंय. बर, आणि त्यानंतर मग आपल्याला याचे बॉल करून त्याच्यामध्ये खवा स्टफ करायचा आहे. ओके, आणि त्याच्यानंतर मग त्याला आपल्याला वरून डेसिकेटेड कोकोनट लावायचं. मी काय म्हणतो, हे आता एवढं याच्यात वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही जे करून आणलेलं आहे ते काढूया ना बाहेर. हा, हे आपण ठेवून देऊ. आपण कसं वेळ घालायचं रे? आमच्या खवय्यानं कळलं आता तुम्ही काय करताय ते. ओके, आता काय करायचं मला सांगा. आता आपल्याला याचे बॉल बनवायचे आणि याच्यामध्ये खवा स्टफ करायचा आहे. बर, हे रंग घेतले त्याचं काय करायचंय? ते असे उधळायचे का काय करायचे? नाही, ते आपण बॉल मध्ये खवा स्टफ करून झाल्यानंतर मग आपण डेसिकेटेड कोकोनटला ते कलर लावूया. ओके ओके, ठीक आहे. मी म्हटलं असे उधळायचे की. आता याची पारी बनवून घ्यायची आपल्याला. त्याच्यामध्ये आपल्याला खवा स्टफ करायचा आहे. काय काय नवीन नवीन प्रकार निघायला झाले. सरळपणे काही खायचं नाही. ह्याच्यात ते, त्याच्यात ते, त्याच्यात ते, असं नाही की नाही? गंमत आहे. ओके, क्या बात आहे. कोणाला कळणार सुद्धा नाही आत काय आपण भरले. आता आपण डेसिकेटेड कोकोनटला कलर लावून घेऊया. कसा तो? आधी आपण एका डिश मध्ये
आपल्याला 2 कलर लावायचे आहेत म्हणून 2 डिश मध्ये. ओके. याच्यामध्ये थोडासाच कलर टाकायचा चिमूटभर. ओके. आणि यात थोडं पाणी टाकायचं नावाला फक्त. टाकू का असं? नाही इथे टाक ना. एक हा एक बस. नंतर हे आपण मिक्स करून घ्यायचं. ओके. आपले दोन्ही कलर तयार झाले. कलर तयार झाले तर आता याच्यामध्ये फक्त हे बॉल घोळवून घ्यायचे. बर. मला की डायरेक्ट ह्याच्यातच आपलं उत्तर आहे घरचं. डन. ओके. 3 रंगाचे 3 बॉल झाले. असे आपल्याला अनेक रंग बाजारात अनेक मिळतात. आपण वापरू शकतो. पण खूप घोळ घालू नका. आधीच ठरवा आपल्याला किती रंग करायचे आहेत. 2 रंग करायचे, 4 रंग. काय घोळ घातलात ना की खूप लांबण लागते. बरं ना. घोळ घालू नका. लिहून घ्या साहित्य आणि कृती. स्टफ्ड बॉल्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: साखर, साजूक तूप, दूध, बेटाचा किस, गाजराचा किस, खवा, खायचा लाल रंग, खायचा हिरवा रंग, वेलची, जायफळ पूड आणि ड्रायफ्रुट्स. कृती: प्रथम फ्रायपॅन मध्ये तूप गरम करून त्यामध्ये गाजराचा आणि बीटाचा किस परतून घ्यावा. त्यामध्ये साखर, दूध आणि खवा घालून मिश्रण एकत्र शिजवून घ्यावं. वेलची, जायफळ पूड आणि ड्रायफ्रुट्स घालून मिश्रण घट्टसर शिजवून घ्यावं. तयार मिश्रणाची पारी करून त्यामध्ये खवा स्टफ करावा. डेसिकेटेड कोकोनट मध्ये खायचा लाल रंग आणि खायचा हिरवा रंग एकजीव करून घ्यावा. त्यामध्ये स्टफ्ड बॉल्स घोळवून सर्व्ह करावेत. आम्ही